केवळ जगणे नाही जीवन, मूल्य असावे तुल्यही भावे, पूर्णत्वाची ओढ असावी, कर्तृत्वाची साथ घडावी, सातत्याने प्रयत्न फळिता उजळीत जाई प्रतिभा, पुलकित होई प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा. नमस्कार रसिका हो. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये मी निशिगंधा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि मन आज इतका आनंदी झालेला आहे कारण आज जे आपले अतिथी आहेत त्यांचा रंगांशी इतका आरसपानी संबंध आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, अनेक जन्मसंसिद्धी ताऊ तथैव परांगती. म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. आता तुमच्या आणि मध्ये मी येणार नाही. पाहूया आदरणीय वासुदेव कामतांची एक चित्रफीत. मुळाक्षर गिरवायच्या अगोदर ज्यांचा हात घरातल्या भिंतीवर चित्र रेखाटू लागला ते वासुदेव कामत. यांचा जन्म कर्नाटकातला. वयाच्या पहिल्या वर्षापासूनच मुंबईत स्थायिक झाल्याने मराठी भाषेवर प्रभुत्व गाजवता आलं. जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांच्या कलाविष्कारांनी त्यांनी आपली प्रतिभा दाखवून प्रत्येक वर्षी प्रावीण्य संपादन करून आपली प्रतिमा उंचावली. व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, संकल्पनाचित्र, प्रसंगचित्र हा त्यांचा आवडता विषय. यात ते रमून जात. तैलरंग, जलरंग, पेस्टल्स आणि ॲक्रेलिक अशा चारही माध्यमांवर त्यांचं प्रभुत्व दिसून येतं. समोर बसलेल्या व्यक्तीबरोबर गप्पा मारता मारता पेंटिंग करणं हा त्यांचा आवडता छंद. 1982 साली माय वाईफ या पोर्ट्रेटसाठी त्यांना द बॉम्बे आर्ट सोसायटीचं सुवर्ण पदक, तर 2006 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेत गौरवण्यात आलं. सामाजिक जाणीवेतून या कलेला विकसित करण्याकरता विविध कार्यशाळा, प्रदर्शनं आणि पुस्तकं लिहून आपली प्रतिमा उमटवली. या विविधरंगी कलाप्रेमीची प्रतिभा आणि त्यामुळे निर्माण झालेली प्रतिमा आपण जाणून घेणार आहोत प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमातून. स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमाच्या या मंचावरती आदरणीय वासुदेव कामत सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे आपलं. नमस्कार. या ना सर, बसा. आज आपण इथे प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आलात आणि हे जे एक नातं आहे, म्हणजे एक छान वाक्य वाचलं होतं सर मी, शब्दांना, भावनांना जेव्हा अबोल होऊन बोलावंसं वाटतं तेव्हा चित्र जन्मतं. बरोबर. आणि रंगांना जेव्हा बोलकं व्हावंसं वाटतं, भावनेला जेव्हा बोलकं व्हावंसं वाटतं तेव्हा कविता जन्माला येते. लहानपणीच जे माझ्या वाचनात आहे आपल्याबद्दल सर, की मुळाक्षर आद्याक्षर गिरवण्याआधी चित्र रंगवली होतीत आपण. त्या थोडंसं बालपणात डोकावूया. हो हो. खरं म्हणजे मी अनेक वेळा प्रेक्षकांशी बोलताना सांगतो की आपण जन्मतः सगळे प्रत्येकजण चित्रकार असतो. कारण मुळाक्षर गिरवण्याच्या अगोदर आपल्या हातात जेव्हा कुठलं तरी एक पेन्सिल, पेन किंवा खडू जेव्हा काही येतं त्यावेळी आपण आकारांना पहिल्यांदा आपण जन्म देतो सरफेस. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे मला लहानपणी रडल्यानंतर किंवा मी नाराज झाल्यानंतर गोळी किंवा चॉकलेट किंवा असं काहीतरी वस्तू देण्याच्या ऐवजी खडू द्यायचे. याचं कारण असं की खडू दिला की मी तासनतास कुठलीही तक्रार न करता मी भिंतीवरती आणि जमिनीवरती गाडी, मोटार यांची चित्र पण हे काढत कळलं कुणाला आधी? कारण घरी भावंडही होती,
आई बाबा होते? नाही म्हणजे मी वयाच्या 2.5 वर्षाचा असतानापासून सुरुवात केलेली आहे चित्र हो. काढायला. नाही पण हा रडला की याच्या हातात खडू द्यायचा, हा, हे कोणी ओळखलं? ते माझ्या आजोबांनी ओळखलं होतं. बरं बरं. हा, कारण आजोबांचं गावी दुकान होतं कर्नाटकामध्ये हा. आणि त्या दुकानामध्ये मी बसलो की गोळी किंवा चॉकलेट मागायच्या ऐवजी त्यांच्याकडे जे खडू असायचे ना, ते मी मागायचो. हे मला पूर्वजन्मीचं संचित वाटतं. मी असं असं अनेक जण म्हणतात, परंतु अशा प्रकारचं मी विधान सहसा करायला जात नाही. नाही नाही, कारण आपण बोला सर. हो ते खरं आहे की जेव्हा एखाद्याच्या मनामध्ये चित्र काढण्याची इच्छा उत्पन्न होते कोणत्याही वयात, त्यावेळी त्याच्याकडे चित्रकार जन्माला येतो. वा. आणि त्याप्रमाणे लहानपणापासून पूर्वसंचित असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु चित्र रेखाटणं हे मला जास्त आवडत होतं. आणि शाळेत गेल्यानंतर सुद्धा म्हणजे आई किंवा क कमळ किंवा अननसाचा हे सगळं अक्षर काढताना त्याच्या बाजूला मी चित्र काढत असे. मला मास्तर म्हणायचे तुला फक्त अक्षर गिरवायला सांगितली, तू चित्र काय काढतो? तर मी म्हटलं मग ह्या पुस्तकात चित्र का दाखवलेलं आहे. अगदी बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे मग माझ्या आईवडिलांना त्यांनी बोलावून घेतलं शाळेमध्ये आणि सांगितलं की याच्या हातामध्ये कला आहे, तर त्याला कधी अडवू नका. त्यामुळे लहानपणापासून आत्तापर्यंत मला कधीही चित्रकलेचं शिक्षण घेत असताना किंवा चित्रनिर्मिती करताना कोणीही आडकाठी केली नाही. सर थोडंसं धाडस करून बोलते, पण हे खरंच मला खूप कौतुकाचं वाटतं आणि तुमच्या आई वडिलांना मनापासून नमस्कार करून सांगते की इतकी मुलं घरामध्ये असताना 6-7 भावंड होतात ना आपण, हो तर कुठेतरी असं असतं ना की नाही उत्तम शिक्षण घेऊन नोकरीपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यामध्ये ही वेगळी कला आहे आणि त्या कलेला प्रोत्साहन मिळावं अशी मानसिकता असणं मुळातच फार कौतुकाचं. खरं आहे. कारण अनेक वेळा आपण पाहतो की मुलं चित्र काढायला लागली की पालक सहसा सांगतात की अभ्यास कर, चित्र काय काढतो, अगदी. किंवा अभ्यास कर, खेळायला कुठे जातो. तर हे अशा प्रकारचं दडपण जे असतं ना, ते माझ्या आईवडिलांनी मला कधीच ठेवलं नाही. आणि एक दुहेरी दडपणाला थोडंसं मी म्हणजे अधोरेखित करणार आहे की तुम्ही डावरे होतात. हां उपजतच हो, कारण डावा हात. करत होतो मी चित्र डाव्या हातानेच, परंतु अक्षर गिरवताना मात्र उजव्या हाताने काढ, उजव्या हाताने काढ अशी माझी आजी किंवा आई वडील सांगायचे. पण बाजूलाच नारायणराव जोग म्हणून पूर्वी गोवा हिंदू असोसिएशन नाटकात काम करायचे ते, त्यांनी माझ्या आईला सांगितलं की बाई ग ह्याच्या हातात कला आहे, त्याला उजवं करून त्याची कला बंद करू नका, त्याला त्याच्या हाताने त्याच्या कलेने जाऊ दे. मग आता चित्र काढताना डावा उजवा की दोन्ही? नाही नाही, मी फक्त डाव्या हातानेच पेंटिंग करतो. डाव्या हातानेच करता. इतका कलायडोस्कोपिक असा अनुभव आहे आपला चित्रांचा. आणि तुम्ही बोलताना मी फक्त श्रवण भक्ती करत होते आणि ते मला इतकं आवडत होतं की चित्र आपल्या भावभावनांना गती देतात, बरोबर, विचारांना गती देतात. हे तुमच्या मुखातनं ऐकायचं. नाही खरं सांगायचं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे कुठल्याही कलेकडे आकृष्ट होणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. जी सर. त्यामुळे एखादं चित्रपट पाहत असताना, एखादं नाटक पाहत असताना किंवा एखादं कादंबरी वाचत असताना समोर जे घडत असतं ना किंवा आपण जे वाचत असतो त्या प्राणाप्रमाणे आपली विचारांची आणि मनाची गती पुढे सरकत असते. हो. परंतु चित्रकला ही मात्र अशी आहे किंवा शिल्पकला अशी आहे की ती स्थिर असते. परंतु ते चित्र जरी स्थिर असलं तरी त्याकडे पाहत असताना माणसाच्या मनाची गती ही म्हणजे पुढे सरकायला लागते. बरोबर. आणि म्हणजे त्या स्थिर चित्रामधूनच त्याला विचारांना गती मिळायला लागते. म्हणजे त्या चित्रांना नुसतं पाहणं नसतं तर ते वाचणं पण असतं. वा. तर चित्र जे पाहतात ते नुसतेच पाहतात आणि जातात, परंतु जे चित्र वाचतात ते मात्र काही वेळ त्या चित्रापुढे उभं राहून चिंतन करत असतात. त्यावेळी त्यांचं मन मात्र एखाद्या जागी स्थिर नसतं, ते चित्राच्या विषयाबरोबर गती घेत असतं. कुठल्या म्हणजे आता शिल्पकलेचा आपण उल्लेख केला, आपण जे महाविद्यालयामध्ये होतात तिकडचे अनुभव तर मला विचारायचेच आहे, पण थोडंसं चित्रांबद्दल बोलतोय तर त्याच्या अनुषंगाने शिल्पकला याचा आपण उल्लेख केला. बरोबर. तर तेही शिकवलं जातच असणार अभ्यासक्रमामध्ये. हा, अभ्यासक्रमामध्ये निवड केली चित्रकलेची आणि शिल्पकला बाजूला गेली की नाही? शिल्पकलेची आवड पूर्वीपासून होतेच. माझ्या आईचे सख्खे मामा दक्षिणेत कर्नाटकातले प्रसिद्ध शिल्पकार होते. बरं. आणि लहानपणापासून मातीचे गणपती वगैरे करणं ह्याची सुद्धा आवड होती. अरे वा. परंतु
जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर शाळेत असताना चित्र मी जास्त काढलेली आहेत. जी सर. त्यामुळे द्विमित चित्राची किंवा कला निर्मितीची आवड जास्त होती. हां. जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वच अंगाने तुम्हाला शिक्षण दिलं जातं. म्हणजे पहिला जो कोर्स फाउंडेशन कोर्स असतो त्यामध्ये तुम्हाला सगळंच शिकवलं जातं. बरोबर. परंतु तुमची रुची कुठली आणि काय आहे हे तुम्हालाही कळतं आणि तुमच्या प्राध्यापकांना पण कळतं. जी. पण पहिल्यापासून पेंटिंगची आवड होती, शिल्पकलेची पण आवड होती, पण मी ठरवलं की मी पेंटिंग्स करायची. तुम्ही ठरवलं. हो, मी ठरवलं. म्हणजे गुरूंनी नाही, तुम्ही आम्ही स्वयंप्रेरित स्वतः ठरवलं की नाही चित्रकला बरोबर. याच्याकडेच आपल्याला वळायचं आहे. पण मी शिल्प घडवली आहेत, मी केलेली सांगा आहेत ना शिल्प. सर, सांगा ना. मी त्रिमित, कारण शेवटी काय असतं की माणसाच्या मनामध्ये प्रतिभा असते आणि प्रतिमेच्या आधाराने त्यांना व्यक्त करायचं असतं. अगदी. मग ते द्विमित चित्र असेल किंवा त्रिमित त्रिमित. असेल. त्यामुळे दोन्ही अंगामध्ये मी काम केलेलं आहे, परंतु माझा कल जास्त जो आहे तो चित्रकलेकडे आहे. पण आपली चित्र आत्ता त्या प्रार्थना स्थलामध्ये आहेत, हां. पगोडामध्ये आहेत पगोडामध्ये ना, आहेत. हो. ती फारच अप्रतिम आहेत. म्हणजे हो, हो. तिथे मी गेले होते आणि हं. फारच सुंदर आहेत. बरं. एक अजून मला जाणवलं ते असं की संत वाङ्मय असेल किंवा उपनिषद असतील, हो, हो. त्याच्यावरती आपण विस्तृत बोलणारच आहोत. हां. कारण त्याबद्दलची आपली अभिरुची, हं. आपला अभ्यास, त्याचा गाभा तो चित्रातनं इतका उत्कृष्टपणे आपण दाखवलेला आहे. त्याच्याबद्दल बोलूया. पण तिथे कधी मन वळलं? लहानपणापासून घरामध्ये जे संस्कार झालेत ना ते जी. ज्याला आपण म्हणतो की एक भक्ती संप्रदायाचे जे संस्कार असतात ते आमच्या जी. आजीकडून किंवा आमच्या वडिलांकडून माझ्यावरती झाले. आणि तशीच भावना जी आहे ही राष्ट्रीय भावना सुद्धा माझ्यामध्ये जोपासली पहिल्यापासून गेलेली आहे. होय. त्यामुळे जे जे काही आपल्याकडे झालेलं आहे ते विचार करत असताना माझ्या डोळ्यापुढे चित्रसुद्धा तरळत असतात. वा. कारण मी म्हणतो की प्रत्येक विचारांना जशी भाषा असते ना तसंच प्रत्येक विचारांना दृश्यसुद्धा असतं. वा. आणि ज्याच्याकडे जी प्रतिभा आहे किंवा जे माध्यम आहे त्याच्यामधून तो व्यक्त करतो. त्यामुळे चित्राच्या आधारे मी ते व्यक्त करत असतो. तर ही जी काही मी चित्र केलेली आहेत त्यामध्ये आत्ताचा अनुभव आणि यापूर्वी आपल्यावरती झालेले संस्कार आणि आपण नेमकं काय व्यक्त करू इच्छितो या तिन्ही अंगाने एखादी कलाकृती निर्माण होत असते. एक छोटीशी विनंती करणार आहे. हां. आत्ता आपण बालपण, संस्कार, मुळं जशी जडणघडण झाली याच्याबद्दल बोलत होतो. आणि हा जो खूप मोठा रंगांचा, चित्रांचा आणि जगाला घडवण्याचा प्रवास आहे तो असा पटकन तर उरकता येणार नाही, नाही. खरं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया रसिक हो, आणि परत येऊया प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आणि मनसोक्त गप्पा मारूया सरांशी. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आणि आपण गप्पा मारतोय आदरणीय कामत सरांशी. सर, म्हणजे कलेचा वारसा किंवा हे गुण तुमच्यात आहेत हे घरी हेरलेलं होतं, बरोबर. ते तुम्ही निवडलं होतं बरोबर. आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये पोचलात. हां हां. तिथून आम्हाला घेऊन चला ना पुढे. मी शाळेत असतानापासूनच मला चित्रकलेचं मार्गदर्शन नाना अभ्यंकर नावाचे एक गुरुजी होते. बरं. त्यांनी मला पहिल्यापासून सांगितलं होतं. नंतर शाळेतले एक शिक्षक होते महाजन सर म्हणून. बरं. या दोघांनी पहिल्यापासून मला आणि माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की ह्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जायचं जी. आणि तेही पेंटिंगमध्ये त्यांनी प्रवेश घ्यायचा हे मला पहिल्यापासून सांगितलं होतं. त्यामुळे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पहिल्यांदा मी जी ॲडमिशन घेतली तीसुद्धा मी हाफ पॅन्टमध्ये घेतली. म्हणजे कॉलेज कधी बघितलेलंच नव्हतं कुठल्या प्रकार. आणि ते त्या इमारतीमध्ये ज्यावेळी प्रवेश केला, ती जुनी इमारत, ती जुनी वास्तू, त्या भिंतीवरची चित्र, त्यामध्ये असलेली शिल्प पाहिल्यानंतर जे एक रोमांच अनुभव आलेले असतात ते काही औरच आहे. म्हणजे आर्ट स्कूलमध्ये गेल्यानंतर आपण 1857 साली स्थापन झालेल्या आर्ट स्कूलमध्ये प्रवेश करतो की ज्याला एवढी उत्तुंग परंपरा आहे, भविष्य भूतकाळ आहे. आणि इथे मोठे मोठे कलाकार झाले, त्यांचे काही इजल्ससुद्धा आहेत. त्यांच्या ज्या भिंतीवर चित्र लागली त्या भिंती पण आहेत आणि त्या छपराखाली आपणही शिक्षण घेणार आहोत. हे एकत्रित जो अनुभव आहे ना तो शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. तो त्या ठिकाणी गेल्यानंतरच लक्षात येतो. आजही त्या इमारतीमध्ये गेल्यानंतर आज आपलं वय सिनियर सिटीजन सारखं झालं असं वाटतच नाही. लगेच आपण त्या वयातले होऊन जातो. वा.
आणि इतकी ती मातृसंस्था आपल्याला ते जाणीव देत असते. तर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेल्यानंतर मग त्यावेळी आम्हाला पळशीकर डीन होते, नंतर प्राध्यापक मृगांक जोशी सोलापूरकर याच्यासारखे शिक्षक होते, प्रभाकर कोलते आम्हाला शिक्षक होते, काशीनाथ साळवी शिक्षक होते. आणि ह्या शिक्षकांची नातं मैत्रीचं आणि पालकत्वाचं हे दोन्ही प्रकारचं नातं आमचं त्यांच्याशी असायचं. अरे वा. आणि तो जो अनुभव होता आणि प्रत्येक दिवस काही ना काहीतरी वेगळं शिकायला मिळणं. कारण विद्यार्थी नेमका कुठे रुची धरतो आणि त्याला नेमकं काय मार्गदर्शन करायला पाहिजे ही जाणीव असलेले शिक्षक आम्हाला त्यामुळे मिळाले वा, होते. भाग्यवान, खरंच भाग्यवान. आणि म्हणजे मला त्या एक किस्सा मला चांगला आठवत आहे जी सर. की पळशीकर सरांचं प्रात्यक्षिक झालं होतं हां. आणि पोर्ट्रेटवरचं प्रात्यक्षिक म्हणजे पाहण्यासारखं प्रात्यक्षिक असायचं. बरं. म्हणजे प्रात्यक्षिक ही एक परफॉर्मिंग आर्ट आहे असं म्हणावं, इतकं सुंदर प्रात्यक्षिक आम्हाला पाहायला मिळालं होतं. छान. आणि ते प्रात्यक्षिक झाल्यानंतर अनेक जण प्रश्न विचारतात. मी एक प्रश्न विचारला, म्हटलं आपण पण काहीतरी विचारलं पाहिजे. आता काय विचारायचं नंतर मग मी विचार करून 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 एक प्रश्न लांब तयार केला. बरं. तर म्हटलं सर नमस्कार, मला एक प्रश्न पडला आहे की ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचं पोर्ट्रेट करतो त्यावेळी ज्या व्यक्तीचं पोर्ट्रेट करतो त्याचं व्यक्तिमत्व आणि जो चित्र काढतो त्या माणसाचं व्यक्तिमत्व ह्या दोन्हींच्या एकत्रीकरणाने एक चित्र तयार होतं. त्यामध्ये नेमकं व्यक्तिमत्व चित्र करणाऱ्याचं किती आणि प्रत्यक्ष बसलेल्या समोर माणसाचं किती, वा. असा प्रश्न विचारला. आणि तुम्हाला सांगतो तेवढ्यात पळशीकर सरांचा शिपाई गायकवाड म्हणून होता, तो आला. सर तुम्हाला फोन आलाय. सर पण म्हणाले, उठून गेले, आलो. आणि माझा चेहरा असा पडला की मला उत्तर मिळालंच नाही. बरोबर. पण तुम्हाला सांगतो की सोलापूरकर सर तिकडे बसले होते, पण काय त्यांनी प्रश्न मला होता? काय उत्तर दिलं आणि ते मला खरोखर म्हणजे गमतीचं तरी उत्तर असलं तरी विचार करायला दिशादर्शक. लावणार होतं. दिशादर्शक म्हणजे विद्यार्थ्याला किती गोष्ट आवश्यक. जी ते म्हणाले, कामत तुम्ही जे आता पोर्ट्रेट करताय ते निदान पहिल्यांदा माणसासारखं दिसू दे. जर ते माकडासारखं दिसायला लागलं तर त्यात तुमचं किती आणि त्याचं किती. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रश्न तयार करून विचारणं आणि विद्यार्थ्याला पडलेल्या प्रश्नावरनं उत्तराची अपेक्षा करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. खरंय, खरंय. तर ही अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. एक विचारू, हां, म्हणजे या मला दिसतो निळा रंग, हां, मला दिसतो लाल रंग, पण त्या निळ्या, लाल, पिवळ्या, हिरव्या रंगातल्या अनेक छटा तुम्हाला दिसतात. हां, हां. तसंच बोललेल्या शब्दांमध्ये सांगितलेल्या उत्तरांमधनं त्याचे पदर उलटत हां. त्यातला अर्थ तुम्हाला सहज काढता आला, बरोबर. कारण इतके सृजनशील चित्रकार आहात. हां, हां. मग तुमच्या पहिल्या पोर्ट्रेटचं सरांकडनं झालेलं कौतुक असं काही? हां, असा काही अनुभव? म्हणजे एकदा मी म्हणजे इलेमेंटरीला असताना म्हणजे दुसऱ्या वर्षाचा असतानाच ज्यावेळी मी पोर्ट्रेट केलं आणि ते पोर्ट्रेट केल्यानंतर काशीनाथ साळवी सरांना छान चाललं बर. बस हे एवढंच मला त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालं. आणि हे जेव्हा ऐकायला मिळालं ना तेव्हाच कळलं की आपण योग्य ट्रॅकवरती चाललो आहोत. अरे वा. शिक्षकांनी खूप काही बोलण्यापेक्षा तो बरोबर चालतोय की नाही, बरोबर जातोय की नाही हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि तो आपल्या असाइनमेंटमध्ये किंवा आपण करत असलेल्या कामामध्ये किती एकरूप होऊन काम करतोय हे पाहणारा शिक्षक पाहिजे. माझा प्रश्न बाळबोध वाटला तरी प्रामाणिक आहे. चित्रकार मितभाषी असतात. चित्र काढताना मितभाषी असतील, परंतु चित्रकाराला बोलता आलं पाहिजे असं माझं मत आहे. वा. कारण चित्र हे जरी बोलत असलं तरी सुद्धा निसर्गाने आपल्याला जी काही अवयव दिले त्याच्यात आपल्याला मुख पण दिलेलं आहे. जी. त्यामुळे आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आपल्याला विचार करता आला पाहिजे. केवळ हातामध्ये कौशल्य आहे आणि त्याच्या आधारे सुंदर चित्र काढतो एवढ्यापुरता चित्रकार मर्यादित असू नये. हो. त्याचं वाचन असलं पाहिजे, त्याचं चिंतन असलं पाहिजे. त्याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि चित्रकार हा एकलकोंडा असला तरी सुद्धा फक्त तो त्याच्या स्टुडिओ पुरता आहे, परंतु तो समाजाचा एक घटक आहे हे त्यांनी कधीही विसरता कामा नये. आपलं सार्वभौम व्यक्तिमत्व त्याला मी स्पर्श करणारच आहे शब्दांनी सर. पण त्याच्या आधी अजून मला थोडंसं सर जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रेंगाळायचं आहे. मित्र परिवार, हां मित्र मैत्रिणी होत्या? हां होत्या ना. होत्या, मुली पण होत्या हो त्यावेळी? हो असायच्या. हो असायच्या. हां त्यांच्या काय प्रतिक्रिया? कारण प्रत्येक जण स्वतःला शोधत असेल. बरोबर. त्याच्यात तुम्ही स्वतःला शिल्पकलेत नाही चित्रकलेत शोधलं. हो हो
तर ह्याच्यात कुठे मित्रांचं त्याच्यासाठी असलेलं मत बरोबर किंवा कारण माणूस शोधत असतो ना बरोबर हो स्वतःला शोधताना इतरांच्या प्रतिक्रियेतून सुद्धा. बरोबर म्हणजे रेखांकन करणं, नंतर केलेल्या चित्रावरती चर्चा करणं, एखादं चांगलं चित्र पाहिल्यानंतर ते चित्र का चांगलं आहे हे पाहणं आणि विचारल्यानंतर एखाद्या चित्रावरती आपलं मत व्यक्त करणं, ह्या सगळ्या गोष्टीचा सांघिकपणे अनुभव जो आहे ना हा मित्रपरिवारामध्ये आला होता. म्हणजे एकत्रितपणे स्केचिंगला जसं जायचं तसं बंक करून एखाद्या चांगल्या चित्रपटाला जाणं सुद्धा आम्ही केलेलं आहे. कुठला पाहिला आता आठवतोय? तुम्हाला हा तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की जे मध्ये माझं चित्र काम पूर्ण झालेलं होतं, परंतु पूर्वी चित्रपटगृहामध्ये सप्ताह लागायचे, म्हणजे राज कपूर सप्ताह, देवानंद सप्ताह, तसे राज कपूर सप्ताह लागला होता. त्यावेळी जागते रहो चित्रपट बघायला गेलो होतो. बापरे. आणि तो चित्रपट म्हणजे अर्धा कॉलेज बंक करून मी चित्रपटाला गेलो आणि एक एक करून आम्ही मित्र वर्गामध्ये शिरायला लागलो. आणि मी वर्गामध्ये शिरल्यानंतर शिक्षकाने मला बोलवलं, गुरु इधर आओ. आणि का गए ते? आता अगोदर गेलेल्यांनी काय उत्तर दिलं मला माहीत नाही, त्यामुळे मी म्हटलं सिनेमा बघायला गेलो होतो. कौन सा फिल्म देखा? म्हटलं जागते रहो. किसका काम अच्छा लगा? तर मी विचार करायला लागलो की नेमकं काय सांगायचं, राज कपूरच्या रुचीने गेला होता का आणखी. तर मग मी त्यांना सांगितलं की नाही नाही मला अमक्या अमक्याचं काम आवडलं. अच्छा कोई बात नाही, जाओ काम पे बैठो. म्हणजे खरोखर एखाद्या चित्रपटाचं रसग्रहण ह्याने विद्यार्थी दशेत केलाय की नाही हे त्यांनी पाहिलं होतं. पण चांगले होते शिक्षक. हो शिक्षक चांगले होते, आम्हाला तर खरोखर चांगले शिक्षक त्यावेळी मिळाले होते. जेजेतला हा प्रवास आपण थोडासा आटोपता घेणार आहोत, कारण मूळ आपल्या चित्रांकडे, प्रदर्शनांकडे, या समाज घडवण्यातल्या आपल्या वाट्याकडे मला यायचं आहे. पण त्याच्या आधी मला आवर्जून उल्लेख करायचा आहे तो अमृताचा, आपलं कन्यारत्न. तिच्यामध्ये हे गुण आलेत चित्रकलेचे. लहानपणापासून तिला चित्रकलेची आवड होती आणि तिने पहिल्यांदा काढलेली चित्रापासून नंतर शाळेत जाईपर्यंत सुद्धा जी काही चित्र काढली ती सगळी माझ्या गृहिणीने, पत्नीला मी भारती भारती म्हणत नाही, मी तिला गृहिणी म्हणतो. अरे वा. हाक गृहिणी म्हणूनच हाक मारतो मी, अजून कधी तिला भारती नावाने हाक मारलेली नाहीये. त्या काय म्हणताय? ती देवा म्हणते फक्त मला. बाप रे. भाग्यवान आहात. बरं. तर त्यामुळे तिने ती अजून ती सांभाळून ठेवलेली चित्र आहेत. परंतु तिचं शालेय शिक्षण झाल्यानंतर आणि 12वी झाल्यानंतर मात्र तिने ठरवलं की आपण वास्तुकलेकडे किंवा आर्किटेक्चरकडे जायचं. बरं. केवळ हो, कारण आर्किटेक्चर इज अ मदर ऑफ ऑल आर्ट्स म्हटलं जातं. त्यामुळे आजही मी चित्र काढल्यानंतर पहिल्यांदा तिला मी बोलवतो आणि काय चुका वगैरे असतील तर सांग, तर त्यात काही पर्स्पेक्टिव्हच्या प्रपोर्शनच्या जर चुका असतील तर ती बेधडकपणे सांगते. अरे वा. आणि त्यामुळे कुणाचंही मी मार्गदर्शन घेत असतो आणि त्याच्यावरती मी विचार करत असतो. त्यामुळे माझ्या प्रत्येक चित्रावरती तिची काही ना काहीतरी टिप्पणी असते किंवा आवडलं ते चित्र म्हणजे अगदी ती पाय पण पडते, अण्णा हे चित्र जबरदस्त आहे म्हणून. वा. आपल्या या पहिल्या प्रेमाच्या समीक्षकाला आम्ही आज आमंत्रित केलंय स्टुडिओमध्ये. एक छोटीशी बाईट देत आहेत त्या, आपण बघूया. अमृताची बाईट. कोरा कॅनव्हास, रंगांची पेटी आणि हातात वासुदेव कामतांचे जेव्हा ब्रश असतो तेव्हा प्रत्येकाला माहीत असते आज आपल्याला प्रात्यक्षिकात फक्त चित्र पाहायला मिळणार नाही, तर आपल्यावर एक संस्कार होणार आहे. कारण बाबांची चित्र आहेत ना, ती बोलतात, हृदयाशी भिडतात आणि आपल्याला विचार करायला लावतात. अगदी तसेच बाबा घरातही. आमचा मोठा संलग्न परिवार, घरामध्ये भरपूर मुलं, त्यामुळे आम्ही सगळे समवयीन बंधू भगिनींना अगदी घरात धुमाकूळ घालत असू. आणि त्यावेळी ज्या काही खोडे करामती केल्या त्याच्यासाठी आम्हाला कधी ओरडा किंवा मार नाही बसला, तर आम्हाला एक गोष्ट मिळायची. बाबा आम्हाला आमच्या चुका गोष्टीतून सांगायच्या. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनपलटावर जे चित्र घडले ना, ते बाबांच्या कथांचे आणि बाबांच्या संस्कारांचे. तर बाबांचा हा जो म्हणजे एवढी प्रसिद्ध चित्रकार, एवढी ख्याती, पण त्यांचा जो हा कुटुंबवत्सलपणा आहे ना, तो माझ्यासाठी खूप विशेष आहे. आली अमृता, इथेही आली, याचा मला आनंद आहे. रसिक हो, एक छोटासा ब्रेक घेणार आहे आणि पटकन परत येणार आहे. आणि आता तर खूप बोलायचं आहे. लवकर भेटूया. प्रतिभा
आणि प्रतिमा. अल्पशा विश्रांतीनंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये रसिक हो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि आपण गप्पा मारतोय आदरणीय वासुदेव कामत सरांशी. सर इतक्या सहज बोलतात, इतके साधे राहतात, पण म्हणजे विद्यार्थी दशेतला साधेपणा सांगतायत, पण प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने सर जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं उत्तीर्ण झालेले आहेत. सर मला विचारायचं आहे असं की व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, ऐतिहासिक चित्र, बोधचित्र, म्हणजे ह्यांना असं रॅकवरती ठेवणं माझ्यासारख्या अनभिज्ञ मनाला सोपं नाही. तर माझ्यासारखे खूप रसिक आहेत, आम्हाला थोडंसं याच्यात विश्लेषण करून सांगा. माझी जी चित्रकला आहे ना, सोप्या भाषेत सांगायची झाली तर ती समजणारी, सहज उकळणारी, वास्तववादी आहे. हो किंवा ज्याला आपण अकॅडमिक अशा प्रकारे शब्द वापरला जातो. बरं, तर त्यामध्ये मी व्यक्तिचित्र हा माझा आवडीचा विषय आहे. म्हणजे आपण म्हणजे समोर portraits. बसलेल्या पोर्ट्रेट्स, बरं म्हणजे समोर बसलेल्या व्यक्तीचं त्याच्याशी संवाद साधता साधता चित्र काढणं. फोटोवरून नाही म्हणत मी. म्हणजे तुम्ही जिवंत. बसला आहात तर तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारता मारता चित्र काढणं. तर हे पोर्ट्रेट पेंटिंग आहे. त्याच्यानंतर मग जेव्हा आपण फिरायला जातो, निसर्ग पाहत असतो, तर त्या ठिकाणी बसायचं आणि तो अनुभव घेता घेता त्या समोरच्या दृश्याचं चित्र अरे काढणं, वा. हे लँडस्केप पेंटिंग. आणि दुसरं ऐतिहासिक आणि पौराणिक चित्र मी जी केलेली आहेत, की जी वर्णनात्मक आहे, ज्याला आपण इलस्ट्रेटिव्ह म्हणतो किंवा उदाहरण चित्र म्हणतो. किंवा एखादं वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, त्याच्यावरती चिंतन करायचं, त्याची माहिती गोळा करायची आणि पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग जो उभा आहे तो नाट्यमय प्रसंग चित्रामध्ये आणायचा. तशी चित्र तयार क्या करणं. बात आहे. आणि चौथा प्रकार जो आहे ती बोधचित्र आहे, ज्याला मी कन्सेप्च्युअल किंवा संकल्पनात्मक चित्र म्हणतो. ती अशी की एखादा प्रसंग असतो ज्याने आपल्यावरती एक असा संस्कार केलेला असतो, तो नेमका संस्कार, ती नेमकी संकल्पना आपल्या चित्रामधून व्यक्त करायची. फार अंतर्मुख करणारा प्रकार. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कधी कधी मी सर्वसामान्य लोकांना सांगतो की तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवरची नाटकं बघता, बरोबर. त्यावेळी तो प्रसंग जिवंत उभा केलेला असतो, त्या जी ठिकाणी सर. सेट असतो, त्यांनी पूर्णपणे ते व्यवस्थित अभ्यास करून त्याचा पेहराव, मेकअप सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. जी सर. आणि दुसरी रंगभूमी असते ती प्रायोगिक असते. त्या ठिकाणी तेवढा सेट नसतो, त्या प्रकारे तेवढा मेकअप नसतो, परंतु अभिनयामधून नेमकं प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याची एक ताकद असते. धार असते ती एक. तर ती जी आहे ना, ती आम्ही ह्या कन्सेप्च्युअल पेंटिंगमधून आणतो. वा. आणि त्या प्रकारे मी चित्र करतो, ती मी माझ्या चित्राच्या प्रदर्शनामध्ये मांडलेली असतात. वर्णनात्मक चित्र ही कुठल्या तरी उद्देशाने किंवा कोणाच्या तरी आग्रहानुसार केलेली असतात, जी सर. परंतु त्या ठिकाणी सुद्धा मी पूर्ण विचार आणि मंथन, चिंतन वगैरे सगळं चाललेलं असतं. परंतु ही संकल्पनात्मक चित्र करत असताना त्या ठिकाणी जे व्हिज्युअलाइज होत असतं ना, ते फक्त तो संदेश पोचवेल एवढ्यापुरतं मर्यादित असतं. त्यामुळे ते नेमकं पोचतं आणि नेमकं ते त्या विचाराचं संक्रमण त्या चित्रामधून त्या समोरच्या व्यक्तीच्या हृदयात झालं पाहिजे, हा उद्देश असतो. अशी 4 प्रकारची वेगळी माझी चित्र असतात. मला तुमच्याशी बोलताना असं जाणवतंय की असा चित्रकार परमेश्वराच्या आशीर्वादाने आधी स्वयंप्रकाशी होतो आणि मग त्या प्रकाशाच्या छटा रंगरूपाने त्याच्या कुंचल्याच्या मार्फत त्या समोरच्या कॅनव्हासवर उतरतात. कारण ज्या वेळेला तुम्ही संस्कारांची कास धरत अभ्यासपूर्ण असं उपनिषदचू हां, त्याचं एक सुंदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झालं होतं. तर ते विचारांचे घोडे, ते पळणारे चित्र बरोबर. हो, किंवा लोपामुद्रा, हो, हो. आपण मला अगस्त्य सांगितलं मुनींचं, हो. अगस्ती मुनींच्या सौभाग्यवती, हं. त्यांनी लिहिलेली सूत्र हो, हो. जरा सांगा ना रसिकांना. हे माझ्यापेक्षा आपल्या मुखातनं ऐकण्यात एक वेगळा आत्मानंद मिळेल. ही संकल्पनात्मक जी चित्र आहेत ना, ती मी सिरीज केलेली आहेत. जी सर. सिरीज असं म्हणजे की एखादा विषय घ्यायचा आणि 1 वर्षासाठी किंवा 6 महिन्यासाठी त्याच्यावरती अभ्यास करायचा, त्याचं चिंतन करायचं आणि नेमकं सार आपल्या त्या संपूर्ण प्रदर्शनामधून मांडायचं. वा. मग त्यासाठी वाचणं आलं, चिंतन करणं आलं, त्या विषयामध्ये जे पारंगत आहेत त्यांच्याशी चर्चा करणं आलं आणि आपण हे जे काही वाचतोय किंवा चिंतन करतोय त्याचा अनुभव आज पण येतोय की नाही,
का केवळ Contemporary. पौराणिक काळापुरतं मर्यादित आहे? तसं नाही आहे. समकालीन आहे. तर समकालीन सुद्धा त्याचे संदर्भ आपल्याला जाणवतात की नाही, वा. ह्याच्यामधून ही सिरीज करणं. मग त्यासाठी मी वेगवेगळे सिरीज पूर्वीपासून केले. म्हणजे मी प्रतीक्षा हा विषय घेतला, बरं. त्याच्यानंतर मग मी बालकांड किंवा बालमन म्हणतो आपण त्यावरती केली आहेत. नंतर आपल्याबरोबरचं सहजीवन म्हणजे प्राणी आपल्याबरोबर रक्तात पक्षी असतात ते विषय घेतले. मदर अँड चाइल्ड, आई आणि मूल हे विषय. तसेच मग अनेक जे विषय केले, बुद्ध केला, कृष्ण केला, असे चित्र करत असतानाच कालिदासाच्या मेघदूत आणि शाकुंतलवरती पण मी सिरीज केली. आणि ह्यावेळी जे मी 3 वर्षापूर्वी प्रदर्शन केलं ते उपनिषत्सु हा विषय होता. हो सर. म्हणजे आपल्याकडील जी उपनिषदांमध्ये गुरु शिष्याचं जे नातं आहे हो. त्यावर आधारित त्याचं वाचन आणि चिंतन करून त्यातले जे पारंगत आहेत त्यांच्याशी चर्चा करून मला जे काय जाणवतं ते मी चित्रामधून प्रकट करण्याचा प्रयत्न केला. पण ही जी चित्र असतात ही चित्र म्हणजे आता उपनिषद ही 5000 वर्षापूर्वीची जरी असली तरी गुरु शिष्याचं नातं हे चिरंतन आहे. ते आदिम काळापासून ते आजच्या कालच्या आपल्या शिक्षण सर तेही सांगा ना, गुरु शिष्याचं नातं हे त्याचे कसे तुम्ही पैलू सगळे उद्धृत करून सांगितले? खूप वेळा असं म्हटलं जातं की तुम्ही चित्रकार म्हणजे तुम्हाला कोणाकडून चित्रकला आली, म्हणजे तुमच्या वंशामध्ये किंवा तुमच्या परंपरेमध्ये कोणी चित्रकार होतं का वगैरे. खूप वेळा वंश परंपरेपेक्षा गुरु शिष्य परंपरेला मी जास्त महत्त्व देतो. जी सर. कारण कला ही गुरु शिष्य परंपरेने जास्त पुढे वृद्धिंगत होत जात असते. जी सर. आणि हे जे नातं आहे ना, हे नातं वयाचं किंवा रक्ताचं नातं नसतं. वा. आणि ते एवढ्यासाठी म्हणतो कारण गुरु शिष्याच्या नात्याचा जर आपण विचार केला तर कपिल मुनी आणि देवहूती माता म्हणजे आई ही शिष्या म्हणून खाली बसते आणि कपिल मुनी त्यांना गीता देत आहेत. हे मी चित्र या उपनिषत्सूमध्ये केलं. आणि ती कुठली गीता आहे? कपिल गीता म्हणतो आपण ती, म्हणजे भगवद्गीतेच्याही अगोदरची ती गीता आहे. बरं. हां. तसंच मी अगस्त्य आणि लोपामुद्रा यांच्या संवादावरती पण मी चित्र केलं आहे. कारण ऋग्वेदामध्ये काही ऋचा ह्या लोपामुद्रांनी केलेल्या आहेत. अगस्त्य मुनींची ती पत्नी आहे, म्हणजे पत्नीसुद्धा पतीला शिष्याप्रमाणे आज्ञा देऊ शकते किंवा सुचवू शकते. हा आपला नेहमीचा पण अनुभव महिला आहे. सक्षमीकरण केव्हापासून हो, आणि मैत्रेयी गार्गेयी लोपामध्ये. हो, आणि ते ना आता आम्ही सुद्धा अनुभवतो. कधी कधी पत्नी गुरुच्या स्थानी जाते. अरे वा. तर उपनिषत्सु बद्दल सांगा ना. हां, तर ते म्हणून मी तो विचार केला की हा उपनिषत्सु हा हे टायटल मी जे दिलं आहे की भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येत असतं की श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योग हा म्हटलं जातं. त्याची सुरुवात इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु, म्हणजे हे सप्तमी विभक्ती आहे उपनिषद शब्दाची. म्हणजे गुरु शिष्यांच्या नात्याप्रमाणे हे असलेलं जे आपण अध्याय आहे ते आपण जाणून घेतो आहोत. तर अशा प्रकारे हे जे नातं आहे हे करत असताना मी काही 10-12 उपनिषदांचा पण अभ्यास केला. अरे बापरे. आणि म्हणजे माझं संस्कृत तेवढं चांगलं नाही आहे, परंतु मी त्याचं ट्रान्सलेशन वाचलं जी सर. आणि त्याचा अभ्यास करून मग माझ्या लक्षात आलं की ह्यातल्या कथांवरती जसं चित्र काढता येतं तसं त्यातल्या संवादावरती सुद्धा चित्र काढता येतं. म्हणजे कसं? म्हणजे मी तुम्हाला सांगतो, कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेताचा संवाद आहे. जी. ती कथा सगळ्यांनाच माहिती आहे. नचिकेताची. नचिकेताची. किंवा बापाने सांगितलं की मी तुला यमाला दान देतो आणि मग तो नचिकेत चालत चालत यमद्वारी जातो, 3 दिवस उपाशी राहतो आणि नंतर यम आल्यानंतर त्यांचा संवाद होतो. हो. आणि हे संवाद झाल्यानंतर त्यांचं जे आपापसामधलं बोलणं आहे त्यात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या फार चिरंतन आहेत. आणि तुम्हाला सांगतो की हे अशी मी जेव्हा चित्र करत असतो ना त्यावेळी येणारा अनुभव हा कुठल्याही चमत्कारापेक्षाही अधिक आहे. तुम्हाला सांगतो तेच म्हणायचं. म्हणजे मला सांगतो की त्यात यम सांगतो की हे शरीर जे आणि आपला आत्मा आहे ना हे रथासारखं आहे. म्हणजे आपली ही जी 5 इंद्रिय आहेत ही घोड्यासारखी आहेत, ती धावत असतात. त्याच्या लागलेला लगाम किंवा रस्सी जी आहे ती आहे ते आपलं मन, आणि बुद्धी त्याचं सारथी आहे. म्हणजे आज म्हटलं जातं की आध्यात्मिकामध्ये ना बुद्धीला काही स्थानच नाही, गुरुवाक्य प्रमाणम असं नाही. 5000 वर्षापूर्वी यम नचिकेताच्या संवादात एक ऋषी सांगतायत की बुद्धी हा तुमचा सारथी आहे. कारण घोडे हे इंद्रिय सुख जे आहे त्याप्रमाणे धावत असतात जी सर. आणि त्याच्यावरती बसलेला सारथी जो आहे बुद्धी, तो जर योग्य त्या ठिकाणी लक्ष ठेवेल तर तुमचा योग्य दिशेने रथ जाईल. हे जेव्हा सांगितलं जातं आणि मी ती चित्र करतो त्या चित्रामध्ये मी ती 4 अश्व दाखवतो.
त्या 4 वस्वामध्ये पहिल्यांदा नेत्र ह्याला मग प्राधान्य दिलं, दुसऱ्यामध्ये मी कर्ण ह्याला प्राधान्य दिलं, तिसऱ्यामध्ये मी घ्राण नासिका याला, चौथ्यामध्ये मी एकच संपूर्ण घोडा दाखवला, कारण चौथ्यामध्ये मी जीभ दाखवली आणि संपूर्ण शरीर त्याला स्पर्शज्ञान आहे. स्पर्श हो. हे चित्र ज्यावेळी पूर्ण झालं त्यावेळी या विषयावरचा अभ्यास असलेले वामनराव देशमुख म्हणून उत्तम त्याचा अभ्यास केलेले जी सर. आहेत, वामनराव देशपांडे सॉरी, आणि त्यांनी ते चित्र पाहिलं आणि म्हणाले हे तुम्हाला कसं सुचलं. म्हटलं काय झालं, हा क्रम तुम्ही कसा काय केला. म्हटलं सहज झाला. नाही म्हणाले या ठिकाणी माहुली काम करते. अरे वा. हा माऊलीचा कार्यक्रम, कारण पहिली 3 जी इंद्रिय आहेत म्हणजे नेत्र आहे, घ्राण आहे, श्रवण आहे, ह्यांचे विषय आपल्यापासून लांब असतात. बरं. पण नेत्र, जीव हो घ्राण नासिका नासिका आणि कर्ण कर्ण ह्यांचे विषय लांब असतात, आपल्यापासून दूर आहेत. दूर आहेत. हो. परंतु जिव्हा आणि स्पर्श हे विषयाशी संपर्क होतात त्याच वेळी तुम्हाला जी त्याचं ज्ञान देतात. जी त्यामुळे ह्याच्यावरती फार महत्व, आणि हे तुमच्या हातून सहज घडलं, मी सहज केलं ते. परंतु आपल्या परोक्ष कुठली तरी एक शक्ती आपल्यामध्ये अशी काम करायला लावते की ती योग्य प्रकारे चित्र घडवते. म्हणून खूप वेळा काही चित्र ही मी केलीपेक्षा ती झाली असं मी समजतो. वा. तो हा कुठल्याही अन्य चमत्कारापेक्षाही मला हा चमत्कार जास्त आदरणीय वाटतो. हा चमत्कार तुम्ही म्हणत असलात, माझ्यासाठी साक्षात्कार आहे आणि तो थोडासा मलाही ग्रहण करायचा आहे. एक छोटीशी विश्रांती घेते आणि पुन्हा गप्पांना सुरुवात करते. कुठेही जायचं नाही, मला खात्री आहे जावंसच वाटणार नाही. या ब्रेक नंतर पुन्हा भेटूया प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये पुन्हा एकदा रसिको स्वागत करते. सर, आपल्याशी बोलताना मला एक जाणवत आहे की मलाही माझा नयन किनारा असा कुठेतरी वेगवेगळ्या रंगांचा आता वाटायला लागलाय. एक वेगळ्या दृष्टिकोनातनं जगाकडे बघावं अशी एक ऊर्जा मनामध्ये येते. पण आपल्या चित्रांबद्दल जर म्हणजे बोलायचं झालं नम्रपणे माझ्यासारख्या व्यक्तीनं, तर आपली खूप वास्तववादी आहे शैली. आज आपण बघतो की अमूर्त शैली ज्याला आपण म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आणि मॉडर्न आर्ट किंवा विरूपीकरण, डिस्टॉर्शन झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना सर, की त्याच्यात कसं टिकवून ठेवायचं हे वास्तववादी शैलीचं सामर्थ्य आणि त्याची पुण्याई. काय असतं की कलेमध्ये सर्वच क्षेत्रात नवीन नवीन बदल होत असतात. जी सर. त्याची नवीन नवीन रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात, आणि त्यांचा आदर आहेच आहे. म्हणजे मी ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगचं अजिबात विरोधी नाही आहे. जी सर. कारण मी सुद्धा कधी कधी मला वाटतं त्यावेळी ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करतो. मला त्यातले आवडतात. माझे खूप चांगले चांगले आवडीचे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटर आणि स्कल्प्टर्स आहेत. जी सर. परंतु माझ्या रक्तामध्ये मला वास्तववादी चित्र करायला आवडतात. जी सर. म्हणजे मला ब्रुसलीचा सिनेमा आवडतं म्हणून काय मी फायटिंग करायला पाहिजे असं थोडीच आहे. अगदी. तर त्याप्रमाणे मला ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आवडतात, मी त्याचा अनादर अजिबात करत नाही. परंतु माझी जी काही अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती मी वास्तववादी शैलीमध्ये करत असतो. जी. आणि त्या वास्तववादी शैलीमधून केवळ आहे तसं काढणं नसतं, तर जे आहे त्याच्यावरती माझं काय चिंतन चालतं ते माझ्या चित्रातून व्यक्त होत असतं. मी कुठल्याही चित्राची किंवा कुठल्याही दृश्याची कॉपी केलेली नसते, अनुकरण नसतं, परंतु त्या विषयाचं अनुकीर्तन माझ्या चित्रामधून व्यक्त करण्याचा मी हे मला अधोरेखित करायचंय. अनुकरण नाही, अनुकीर्तन हे फार महत्वाचं आहे. वा. कारण एखादा प्रसंग त्याच्या महत्तेसहित, त्याच्या अर्थगर्भितेसहित आपल्या कलेच्या अभिव्यक्तीमधून प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य त्या कलाकृतीमध्ये आलं पाहिजे. जी. त्याच्यासाठी प्रयत्नशील राहतो. आणि मग ते वास्तववादी शैली हे केवळ साधन मात्र आहे माझं, तो माझा उद्देश नाही. म्हणजे कारागिरी कौशल्य दाखवणं हा माझा चित्रकलेचा उद्देश नाही आहे, परंतु त्याच्या मागे असलेली भूमिका त्याच्या थ्रू, त्याच्या मार्फत प्रेक्षकापर्यंत पोचवणं किंवा ते करत असताना स्वतः अनुभवणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. सर, हा प्रवास बहिर्मुख पण आहे, अंतर्मुख पण आहे. म्हणजे आपलं एक एक वास्तववादी चित्र मला एखाद्या रिसर्च पेपर सारखं वाटतंय. हो,
कारण त्यावेळी मी जेव्हा एखादा विषय घेत असतो आणि त्यावरती सर्वांगाने मी विचार करायला लागतो, त्यावेळी ते वर्षभरातल्या चिंतनाने आणि अभ्यासाने PhD केल्यासारखा तो विषय चित्रामधून व्यक्त व्हायला लागतो. वा. आणि ही जी चित्र तयार होत असतात, म्हणजे प्रत्येक चित्र जे असतं ना, हे केवळ नुसतं पाहण्याचं काय असतं. काही गोष्टी आपण पाहतो, डोळ्यातून निघून जातात. काही चित्र अशी असतात की पाहतो आणि त्याच्यातून बुद्धीकडे जातात. आपण विचार करायला कुठलं टेक्निक, काय टेक्स्चर, कुठला रंग वगैरे वगैरे. पण काही चित्र असतात की डायरेक्ट तुमच्या हृदयाला भिडतात. हे हृदयाला भिडणं जे आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. त्याचं चिंतन करायला लावणं, ते चित्र कायम तुमच्या मनामध्ये राहणं, ते कौशल्याने राहत नसतं. त्यांनी जे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो ना, तो प्रयत्न तोच्या चित्रामधून व्यक्त झालेला असतो. वा. सर, एक प्रश्न मनात रुंजी घालतोय म्हणून विचारते. असा ठरवून नाहीये, उत्स्फूर्त आलाय. अशी एखादी स्वतःची उत्तम कलाकृती बघून नयन किनारा ओलावला असा कुठला क्षण? माझा ओलावण्यापेक्षा इतरांचा ओलावलेलं पाहिलं. म्हणजे कारण मोगरा फुलाला मी सिरीज ज्यावेळी केली, ती सिरीज म्हणजे अनेक संतांवरती एक चित्र होतं. हो. परंतु ते चित्र 7 दिवसाच्या प्रदर्शनात प्रत्येकजण कोणीतरी यायचा थोडासा रडून, म्हणजे ज्याला आपण गहीवरून असा जात असे. परंतु ही चित्र पाहत असताना म्हणजे तुम्हाला सांगतो की एक पाश्चात्य कपल, युरोपियन जोडपं हे तासभर प्रदर्शन बघत होतं. आणि ते प्रदर्शन पाहिल्यानंतर ते माझ्याबरोबर समोर येऊन उभे राहिले. ते म्हणाले की वी थिंक देर इज अ स्टोरी बिहाइंड एव्हरी पिक्चर, वी डोंट नो, बट वी फेल्ट द एक्झिस्टन्स ऑफ जीसस क्राइस्ट हिअर. वा. ख्रिस्ताचं कुठलंही चित्र नव्हतं, परंतु त्या संपूर्ण मालिकेमधनं चित्रामधले विषय न समजता सुद्धा त्याच्यामधून जे भाव व्यक्त होत असतं, त्यामधून त्यांचे जे आराध्य आहे, अस्तित्व जे त्यांना जाणवलं, दॅट वॉज अ ट्रान्सफर्ड एपिथेट. त्यांना तिथे जीसस दिसला, आमचा परमेश्वर होता. ते ऐकल्यानंतर माझे मात्र डोळे पाणावले. वा. वा सर. तर हे फार महत्वाचं आहे. ही सहकंपा जी आहे ना, ही फार महत्वाची आहे की कलाकार, कलाकृती आणि त्याचा आस्वादक यांच्यामध्ये एक कुठली तरी सहकंपा काम करते आहे. हे फार म्हणजे कॉलेजमध्ये संभाजी कदमांनी आम्हाला सहकंपा जे सांगितलं होतं ना, त्याची अनुभूती मला अनेक वेळा माझ्या चित्रांच्या प्रदर्शनामधून, त्याच्या निर्मितीमधून जाणवत असते. फार सुंदर सर. पण आपण इतकं जे म्हणजे घडवून ठेवलेलं आहे, एक शल्य मनामध्ये आहे, ते असं की तितका आस्वाद ही तरुणाई घेते. त्या तरुणांना घेते असं माझं म्हणणं आहे. कुठेही काही विकत घेताना पटकन कुठली ही वस्तू घेतली जाते, चित्र घेतली जातात, चित्र पण घेतली जातात. फक्त चित्र घेणं ही फार नंतरची पायरी आहे. चित्र आवडणं, चित्र भेटणं, चित्राबद्दलचा आस्वाद मनामध्ये निर्माण होणं, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अगदी. आणि मग काय असतं की काय चित्र घेणं आणि आपल्या घरी लावणं किती परवडेल माहिती नाही. अभिरुची संपन्नतेतला तो एक पूर्णविराम आहे. म्हणून ते घेऊन जातात का? हो, घेऊन जातात. मला अनुभव येतो. परंतु आणि काय असतं की तरुणाई ही रोज काहीतरी नवीन शोधत असते, रोज काहीतरी नवीन. परंतु काही गोष्टी अशा असतात की त्यांच्या समोर आल्यानंतर सुद्धा ती काही खिळवून ठेवतात. अगदी. कारण मी बघितलेलं आहे ना, म्हणजे रामायणाची मी सिरीज केली, त्याच्यावरती मी निरूपण केलंय. मी आतापर्यंत 12 कार्यक्रम भारतभरातनं केले की माझी मी चित्र दाखवायचो आणि त्याच्यावरती बोलायचो. त्यावेळी आपल्या पाया पडायला येतात. मी काय मोठं महात्मा नाही किंवा संत नाही किंवा कुठला गुरु नाही आहे, परंतु ह्या चित्रांमधून त्यांना जे जाणवलं ना, ती तरुण मंडळी असतात, कॉलेजमधली असतात. तर हे सगळं कशामुळे घडत असतं? तर हे ह्यामुळे घडत असतं की त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी ते बीज स्वरूपात असतं. त्याला खतपाणी मिळाल्यानंतर त्या वयापुरतं आणि त्यांच्या वैयक्तिक रुचीपुरतं राहत नाही. ते प्रफुल्लित होतं आणि तो अनुभव देण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. ते त्यांच्यामध्ये जागृत करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. अशा प्रकारची आज नाही का, म्हणजे ते देवबाभळी नाटक तरुणाई बघते की किती जुना विषय आहे तो, पण म्हणजे ती स्पर्श करण्याची ताकद ज्यावेळी असते ना, त्यावेळी ते घडून येत असते. आणि मग वेगाच्या वेडातले वेडे पाय ठेवतात, म्हणजे पायावरती तो त्या कलेला सन्मान आहे. तो आपण फक्त निमित्त नाही, पायाला नमस्कार म्हणूनच करतात. सर, म्हणूनच आपण ही एक पोर्ट्रेट्स असोसिएशन
म्हणजे पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप मी स्थापन केलेलं आहे. पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप. काय आहे की आज स्पष्ट सोप्या भाषेत सांगायचं झालं, अगदी. एखाद्या कलाकाराच्या जर मनात आलं ना की मी वास्तववादी चित्र करणार नाही, उद्यापासून मी ॲब्स्ट्रॅक्ट करणार, बरं. तर ते करू शकेल. परंतु अनेक वर्ष जे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करते आणि त्याच्या मनात आलं समजा नाही नाही मी उद्यापासून वास्तववादी करणार, बरं. तर ते शक्य नाही. त्याला काही वर्षाच्या अभ्यासाची आवश्यकता असते. हो, बरं बरं. त्यामुळे अशा प्रकारची इच्छा ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करणं, त्यांचं एकत्रित बळ तयार करणं आणि एकत्रित आल्यानंतर जे विचारांचं आणि प्रत्यक्ष कलेचं आदान प्रदान होत असतं, ह्यासाठी एक वेगळी संस्था स्थापन करण्याची आवश्यकता आहे. कारण पोर्ट्रेट पेंटिंग हा अखिल भारतामध्ये महाराष्ट्राने फक्त जोपासून ठेवलेला आहे. याचं कारण जे स्कूल ऑफ आर्ट आहे. अरे वा. त्यामुळे ह्या पद्धतीला अखिल बाकी भारतीय कुठल्याही राज्यात नाही सर? फार कमी आहे, बरं. फार कमी आहे. मी अख्ख्या भारतात फिरलेलो आहे, अनेक आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये गेलेलो आहे. हे फार कमी आहे. कारण तशा प्रकारचा अभ्यासक्रम शिकवणारे आणि शिक्षक आज नाही आहेत, ही शोकांतिका आहे. त्यामुळे म्हणून ही स्वतंत्रपणे, कारण कुठल्याही शिक्षण क्रमामध्ये चटकन बदल करता येणार नाही, पण आपण एक संस्था निर्माण करून हे सहज करू शकतो. म्हणून ही पोर्ट्रेट सोसायटी जी स्थापन केली आहे किंवा पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप स्थापन केला जी सर. तो त्या दृष्टिकोनात. आणि त्याच्यातनं ग्रँड प्राइज मी स्वतः देत असतो दरवर्षी. गेले 4 वर्ष हे चालू आणि आहे. आपल्याला मिळालेलं ग्रँड प्राइज अमेरिकेच्या त्याच्यातूनच मला ही प्रेरणा मिळाली की आपण हे करायला पाहिजे. त्या पारितोषिकाबद्दल सांगा ना. काय कारण असतं? मला त्यातलं जे गुपित आहे ना की ते चित्र कुणाचं होतं हे तुमच्याच मुखात ऐकायचं. पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका नावाची एक संस्था जागतिक स्तरावरती काम करते जी आणि 4 दिवसाची कॉन्फरन्स असते. जी. हे जेव्हा मी वाचलं किंवा ऐकलं त्यावेळी मला वाटलं की आपण याला गेलं पाहिजे. बरं. आणि मग त्याची एक ॲन्युअल स्पर्धा पण असते, त्याला चित्र पाठवता येतं. त्यावेळी 2-3 चित्र पाठवली. त्यात गृहिणीचं पण पोर्ट्रेट होतं, समोर बसून केलेलं चित्र होतं. भारती ताई. हां. आणि ते जवळजवळ 1200 एंट्रीमधनं 12 फायनलिस्ट जे निवडले गेले, फक्त 12. त्यामध्ये माझं चित्र होतं. आणि मग त्या 4 दिवसाच्या कॉन्फरन्सच्या शेवटी त्याला ग्रँड प्राइज, सर्वोच्च पारितोषिक दिलं गेलं 2006 साली. आणि ते पारितोषिक घेत असताना जो टाळ्यांचा कडकडाट असतो, आपला सन्मान असतो, हे सगळं होत असताना मला ऑलिम्पिक आठवलं की ऑलिम्पिकमध्ये एखादा विजय झाल्यानंतर राष्ट्रगीत लावलं जातं. या ठिकाणी मी एकटा होतो. तर मला वाटलं की आता हे प्राईज जे आहे हे माझं एकट्याचं नाही आहे, तो आपल्या भारताचा सन्मान, देशाचा गौरव आहे. आणि म्हणून मी मात्र ते प्राईज घेताना मी आपलं राष्ट्रगीत पुटपुटत मानाचा मंचावर मुजरा आहे गेलो. सर आपल्याला. ही ती जाणीव असते. आणि प्रत्येक कलाकाराने, प्रत्येक व्यक्तीने ही सामाजिक जाणीव ठेवण्याची आज नितांत गरज आहे. आणि म्हणून याच जाणीवेतनं मी कलाकारांसाठी चित्र देतो, पुस्तकं लिहितो, याचसाठी मी अनेक कार्यक्रम करतो. कारण चित्र प्रदर्शन एक 7 दिवसासाठी असतो. जी सर. आणि प्रत्येकजण गॅलरी येईलच असं नाही, परंतु कलाकारांनी सुद्धा सर्वसामान्य नागरिकापर्यंत जाण्याची गरज आहे. सर्व कलांमध्ये आज दृश्य कला किंवा चित्रकला जी आहे ना, ही सर्वसामान्य लोकांपासून जास्त दूर आहे. त्यामुळे सहज कोणी म्हणतं की मला चित्रकलेत तर फारसं कळत नाही. आणि ही भाषा फक्त आपल्याला भारतात ऐकायला मिळते, बाहेर नाही ऐकायला मिळत. बरं. ही गॅप आपल्यामध्ये जास्त आहे. ही जर कमी करायचं असेल तो लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे, लोकांमध्ये बसून चित्र काढलं पाहिजे. मी केवळ चित्र माझ्यापुरती स्वांत सुखाय करीन असं चालणार नाही. स्वतःचं सुख, त्याच्यामध्ये अनेकांचं सुख सामावलं असलं पाहिजे. जी सर. या भूमिकेमधून कलाकारांनी काम करायचं असतं. कारण कलाकृती ही कलाकारापेक्षा अधिक दीर्घकाळ आयुष्य घेऊन जन्माला आलेली असते. वा. कलाकृती ही कलाकारापेक्षा अधिक दीर्घकाळ आयुष्य घेऊन जन्माला आणि ते आलेली इतिहासाचं असते. पान असतं. वा. कारण इतिहासाची पुस्तकं वाचायला लागतील, परंतु त्यातली चित्र, त्यातली जी काही फोटोग्राफ्स आहेत, ही इतिहास सांगत असतात. कालातीत आहे खरं. हां. त्यामुळे कलाकाराची कलानिर्मिती स्वाक्षरी करेपर्यंत ती त्याची असते, परंतु स्वाक्षरी पूर्ण झाली की ती नाळ तुटते आणि ती स्वतंत्र कलाकृती जगायला लागते. हे भान कलाकारांनी ठेवण्याची अत्यंत आवश्यक आहे. हे शब्द असे झेलतच आज केवळ वेळेच्या मर्यादेपोटी मला इथे संपावा लागतोय. हा गप्पांचा आपला
हा शब्द सेतू. सर, मनापासून आभार मानते. प्रतिभा आणि प्रतिमासाठी इतका अमूल्य वेळ आपला दिलात. पण आपण स्वाक्षरीचा उल्लेख केलात. एक छोटासा आग्रह आमचाही आहे, प्रेमाग्रह आहे, की आपली स्वाक्षरी आमच्या प्रतिभा आणि प्रतिमाच्या या आठवणींच्या वहीत हवी. नाही जीवन मूल्य असा